नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? बघा, आपण जे काही अगोदरचा व्हिडिओ होतो त्यामध्ये आपण बघितलंय करंट म्हणजे काय. आता या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहेत व्होल्टेज म्हणजे काय. ओके, मग यानंतर आपण शिकणार आहोत रेजिस्टन्स म्हणजे काय. म्हणजे जे काही इलेक्ट्रिकल मध्ये तुम्ही येता, आता ते 10वी असेल, 11वी असेल, 9वी असेल, 12वी असेल किंवा पॉलिटेक्निक असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, ज्यावेळेस इलेक्ट्रिकल हा शब्द येतो किंवा जेव्हा इलेक्ट्रिकल हा वर्ड येतो तर त्यामध्ये तीन महत्वाचे पार्ट आहेत. एक आहे व्होल्टेज, दुसरा आहे करंट आणि तिसरा आहे रेजिस्टन्स. जर या तिघांचा जर बेसिक तुमचा पक्का असेल तर पुढे तुम्हाला जे काही कन्सेप्ट आहे ते क्लिअर होणार आहे, अन्यथा क्लिअर होणार नाही, याची गॅरंटी मी देत असतो. बघा, आपण आता मागच्या व्हिडिओमध्ये करंट काय आहे ते तुम्हाला सगळं सगळं समजलं असेल. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आता आपण शिकणार आहोत व्होल्टेज म्हणजे काय. आतापर्यंत कोणी नाही सांगितलं असेल तुम्हाला व्होल्टेज म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, तुम्हाला काही समजलंच नसेल, आता ते मी आज शिकवणार आहे तुम्हाला व्होल्टेज म्हणजे काय. यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. जर व्हिडिओ आवडला असेल, खरोखरच आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. यासाठी शेअर करायला मात्र विसरू नका. जे काही तुमचे गरजू फ्रेंड आहेत त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. बघा, आता आपण वन बाय वन शिकणार होतं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच व्होल्टेज. आपण तर म्हणतो आपल्या गावामध्ये व्होल्टेज आहे नाही, व्होल्टेज आहे नाही, व्होल्टेज नाही आहे. मग यामध्ये काय आहे? व्होल्टेज नाही आहे, नाही आहे. मग यामध्ये काय डिफरन्स आहे ते आपण आता शिकून घेणार आहोत. व्होल्टेज म्हणजे काय, करंट म्हणजे काय. कधी म्हणतो का आपण करंट नाही, पण असं कधी सांगू शकतो की लाईट नाहीये, लाईट आहे, एवढं सांगू शकतो. पण कधी म्हणत नाही की व्होल्टेज नाही, करंट नाही वगैरे. आपल्याला हे आता शिकून घ्यायचं, त्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलोय मी तुमच्यासाठी. तर बघा आता काय आहे व्होल्टेज म्हणजे काय आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय. एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हटलं तर पोटेन्शियल डिफरन्स आणि व्होल्टेज हा सारखाच असतो, पण आपल्याला वाटते की पोटेन्शियल डिफरन्स वेगळा आहे आणि व्होल्टेज वेगळा आहे. आणि त्यानंतर ईएमएफ हे पण काय थोडक्यात सारखंच आहे, पण याचे थोडेसे काय, याचा जो काही युनिट आहे ते मोजण्याचा जो काही एकक आहे तो सारखाच आहे, पण थोडंसं डिफरन्स आहे. मग ते काय आहे ते सांगणार आहे. यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ संपेपर्यंत कुठे जाऊ नका, मजाच येणार आहे. मग कशी मजा येणार आहे बघ, मी पूर्ण तुला व्यवस्थित सांगणार आहे, गावरान भाषेमध्ये सांगणार आहे, एक मस्त स्टोरी सांगणार आहे. मग त्या स्टोरी नंतर जेव्हा आपला करंट होईल, रेजिस्टन्स होईल आणि व्होल्टेज होईल, त्यानंतर तिघांचंही एकच वेळेस घेणार आहे. मग ते पण जेव्हा कॉलेजला नवीन जातात ना, त्यावेळेस आपण कसं मुलींसोबत फ्रेंडशिप करतो, मुलांसोबत कसं करतो, कसं कसं वगैरे, हा सगळंच आता ते वन बाय वन सांगणार आहे. मग ते आता बघा, आता व्होल्टेज म्हणजे काय आहे बघा. आता डेफिनेशन दिलेली आहे तुम्हाला. द डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ऑफ एनी टू पॉइंट्स इन अ सर्किट इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे बघा काय, एक इलेक्ट्रिकल सर्किट आहे. सर्किट म्हणजे जे काही सर्किट आहे याला दोन वायर असतात. मग त्या दोन वायर मध्ये दोन काय असतात, पोटेन्शियल म्हणजेच काही पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असतो. बॅटरीला दोन टोक असतात की नाही, बरोबर. आणि ज्यावेळेस आपण व्होल्टेज घेतो त्यावेळेस मल्टीमीटरचे दोन रूफ घेतो आणि एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह लावतो, त्यावेळेस आपल्याला व्होल्टेज दाखवलं जात असतं. यालाच म्हणायचं काय, पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे बघा, एका सर्किट मध्ये दोन पॉइंट आहेत. कोणते दोन पॉइंट? मी या दोन पॉइंटच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे काय, या दोघांचं डिफरन्स ज्यावेळेस घेतो आपण त्याला म्हणायचं काय, पोटेन्शियल डिफरन्स. आता पोटेन्शियल म्हणजे काय, पोलॅरिटी. मग पोलॅरिटी म्हणजे काय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पोलॅरिटी म्हणजेच काय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन पोलॅरिटी आहेत. ह्या दोन पोलॅरिटी म्हणजेच काय, इथला व्होल्टेज आणि इथला व्होल्टेज, या दोघांचं जेव्हा तुम्ही रूफ लावता तेव्हा तुम्हाला व्होल्टेज भेटेल 5 व्होल्ट 6 व्होल्ट काहीतरी भेटेल. याला म्हणतात आपण काय, व्होल्टेज. सर हे सगळं समजलं, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे समजलं, पण व्होल्टेज म्हणजे नाही हो समजलं. म्हणजे ह्याला काय म्हणतात, हे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे एवढं आहे, पण याला काय म्हणतात बघा. व्होल्टेज म्हणजेच काय, एखादी एनर्जी लागत असते कोणाला ते हालचाल करण्यासाठी, बरोबर. आता मी जिवंत आहे, माझ्यामध्ये एनर्जी आहे म्हणून मी हालचाल करतोय, तुमच्यामध्ये एनर्जी आहे म्हणून तुम्ही बघताय. बघा आता काय, व्होल्टेज म्हणजे काय, एक एनर्जी लागणार आहे की त्या चार्जला मोमेंट करण्यासाठी एनर्जी लागणार आहे. मग चार्ज कोणता असणार आहे, बरोबर आहे ना. मग चार्जला मोमेंट करण्यासाठी मग इलेक्ट्रॉन जे आहेत ना, प्रत्येक कंडक्टरमध्ये चार्ज असतो म्हणजे इलेक्ट्रॉन असतो. मग त्या इलेक्ट्रॉनला हालचाल करण्यासाठी जे काही एखादा एक्सटर्नल फोर्स लागतो त्याला म्हणायचं काय, व्होल्टेज. मग ते फोर्स म्हणजे काय सर, म्हणजेच काय बघा, एनर्जी इज रिक्वायर्ड टू मोमेंट द चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. म्हणजे एक चार्ज आहे, त्या चार्जला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट मधून घेऊन जायचं आहे, तर त्यावेळेस त्याला काहीतरी एनर्जी लागणार आहे ना. आणि तुझ्यातच जर एनर्जी नसेल तर ते पॉइंट, म्हणजे एखादी गोष्ट करायची तुला, एखादा बॉक्स तुला काय ढकलायची आहे, पण त्या ढकल्यासाठी तुला मध्ये काय काय लागणार आहे, काय लागणार आहे, एनर्जी. जर एनर्जी जर असेल
तर तू ढकलू शकतोस, आणि तर ढकलू शकतोस का नाही, मग ते एनर्जी लागत असते व्होल्टेजला. मग जर बॅटरीला जर आपण कनेक्ट केलो, मग त्यामध्ये काय असते, EMF असते, मग पोटेन्शियल डिफरन्स त्याच्यामध्ये असतो. मग त्यामुळे काय, चार्ज आपला धक्कालाच असतो एकाच डायरेक्शन मध्ये. म्हणजे EMF पण सांगणार आहे मी, वन बाय वन तुम्हाला सगळं सिलेबस कव्हर करून देणार आहे सगळं, असं काहीच नाही ठेवणार आहे. मग त्याचं व्होल्टेज कशावरून आला, त्याचं युनिट काय, हे सगळं मी तुला सांगणार आहे. त्यापर्यंत तू जोपर्यंत हा व्हिडिओ संपत नाही तोपर्यंत तू कुठे जाऊ नको. आणि एक वेळेस जर व्हिडिओ बघितलास हो तर कसं चॅलेंज आहे, तुला हे सगळं समजेल. ओके, बघ आता व्होल्टेज म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे सर मला समजलं. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, दोन टोकाच्या मधला जो काही डिफरन्स आहे, त्या दोघांचा जो काही विभवांतर आहे, तो म्हणजे काय आहे तुमचा व्होल्टेज, पोटेन्शियल डिफरन्स आहे. पण सर व्होल्टेज म्हणजे काय, बघा आता व्होल्टेज म्हणजे काय. आता व्होल्टेज म्हणजे काय, एनर्जी इज रिक्वायर्ड. बघा आता एनर्जी is required energy is required to movement of charge from one point to another point. काय म्हटलं मी, another point. काय म्हटलं बघ, energy is required to movement of charge from one point to another point. एक चार्ज आहे, एक गोष्ट आहे, त्याला ढकलण्यासाठी आपण फोर्स लावतो ना, कोणाला तर ढकलण्यासाठी. आपल्याला धक्का द्यायची लई सवय आहे. कोणी ते थांबले की त्याला लगेच धक्का देतो, मग ते लगेच पडतंय. मग त्याला काहीतरी धक्का देण्यासाठी फोर्स लावतो ना. मग त्या कंडक्टर मध्ये खूप सारे चार्ज राहतात, भरकटलेले असतात, इकडे तिकडे फिरलेले असतात. मग त्या चार्जला पर्टिक्युलर डायरेक्शन साठी, त्याला मुवमेंट करण्यासाठी जे काही फोर्स लागतो, त्या फोर्सला आपण म्हणतो व्होल्टेज. ओके, मग आता व्होल्टेज आहे, मग सर व्होल्टेज का म्हटलं, आता व्होल्टेज का म्हटलं यावरून येतो बघा. पोटेन्शियल म्हणजेच काय, बॅटरी मध्ये असते काय, पोटेन्शियल असते. मग पोटेन्शियल काय असतं बघा, म्हणजेच काय, द रेशो ऑफ वर्क डन टू द चार्ज. बघा, द रेशो ऑफ वर्क डन टू द चार्ज म्हणजेच काय, वर्क डन म्हणजे काय, पूर्ण काम झालं. ओके, वर्क डन म्हणजेच काय, काम झाला. मग ते काय, कशाच्या फॉर्म मध्ये झाला, चार्जच्या फॉर्म मध्ये. त्याला म्हणू आपण काय, पोटेन्शियल. म्हणजे वर्क डन म्हणजेच काय, काम झालाय. मग कोणाचं काम झालंय, चार्जला. म्हणजे याला म्हणू आपण वर्क डन म्हणजेच काय, W बाय क्यू. काय बरं, W म्हणजेच काय, वर्क डन, आणि Q म्हणजेच काय, चार्ज. आणि वर्क डन कशामध्ये मोजलं जात असतं, जूल्स मध्ये. वर्क डन कशामध्ये मोजलं जातं, जूल्स मध्ये. कशामध्ये, जूल्स. आणि चार्ज कशामध्ये मोजलं जातं, कुलोम्स मध्ये. कशामध्ये, कुलोम्स. म्हणजे वर्क डन हे, आता हेच आपण काय करायचं, युनिट काढायचं. काय काढायचं आपल्याला, युनिट. कोणाचं, पोटेन्शियल डिफरन्सचा युनिट काढायचा आहे, आणि त्यालाच आपण व्होल्टेज म्हणतो. आणि व्होल्ट हे मोजतात कशामध्ये, व्होल्ट मध्ये. म्हणजे व्होल्टेजचा युनिट काय आहे, व्होल्ट आहे. मग अजून एक दुसरा युनिट आहे, तो युनिट म्हणजेच काय, पोटेन्शियल इक्वल टू वर्क डन अपॉन चार्ज इक्वल टू W म्हणजेच काय, वर्क डन डिवाइड बाय चार्ज. आणि वर्क डनला मोजलं जात असतं जूल्स मध्ये, आणि चार्जला मोजलं जात असतं कुलोम्स मध्ये. मग बघायला जूल पर कुलोम, याला काय म्हणायचं, जूल पर कुलोम. आता जूल पर कुलोम हा एक युनिट झाला. आणि दुसरा युनिट यालाच म्हटलं जात असतं व्होल्ट. त्यालाच काय म्हणायचं, व्होल्ट. सर आता 1 व्होल्ट इक्वल टू काय, आता काय, 1 व्होल्ट इक्वल टू काय. बघ, वर्क डन किती आहे, जर एक आहे काय, एक वर्क डन, तुझं काय एकच वर्क डन करायचं आहे. त्यासाठी लागणारा जो काही जूल्स आहे, जे काही एनर्जी आहे, ते एक लागणार आहे, एक जूल्स लागणार आहे. आणि त्यासोबत एकच चार्ज होणार आहे. म्हणजे 1 बाय 1 जर केला असतो तर इक्वल टू काय झाला तुझा, 1 व्होल्ट. 1 बाय 1 केला तर काय झाला, 1 व्होल्ट झाला. मग ते व्होल्ट काय, म्हणजे 1 व्होल्ट म्हणजेच काय, या चार्जला या चार्जला मोमेंट करण्यासाठी लागणारी एनर्जी, त्याला म्हणतो आपण काय, व्होल्टेज. मग इथे झाला तुझा 1 व्होल्टेज. ओके, एनर्जी काय, एखाद्या चार्जला मोमेंट करण्यासाठी, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट मध्ये घेऊन जाण्यासाठी जो काही लागणारा एक्सटर्नल फोर्स आहे, त्याला म्हणतो आपण व्होल्टेज. ओके, समज आता हे काय आहे, पेन आहे. आता ही पेन कशी आहे, स्थिर आहे, कॉन्स्टंट आहे. मग याला काय करायचं, आता मला ढकलायचे आहे. मग ढकलण्यासाठी काय करावं लागेल, ह्याला असं थोडंसं एक्सटर्नल फोर्स लावला तर ढकलणार आहे. म्हणजे एक्सटर्नल फोर्स लावतोय, मग आता वर्क डन तर होतोय, चार्ज एकूण मोमेंट झाला, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेला, म्हणजे वर्क डन झाला. मग वर्क डन झाला, पण किती वर्क डन झाला आणि त्याला किती व्होल्टेज लागला, ते म्हणजेच काय झाला, व्होल्टेज. म्हणजे याला जे काही मोमेंट करण्यासाठी लागणारा जो व्होल्टेज आहे किंवा फोर्स आहे, त्याला म्हणू आपण
व्होल्टेज. ओके, मग सर आता हे झालं, मग कसं काढायचं? ओके, बघ आता समज दोन काय आहेत, दोन काय आहेत पोटेन्शियल आहेत. दोन काय आहेत, काय पोटेन्शियल आहेत. म्हणजे दोन पोटेन्शियल, एक हा एक पोटेन्शियल आणि हा एक पोटेन्शियल हा. ओके, ह्याला आपण करू, ह्याला काय म्हणू आपण VA आणि ह्याला काय म्हणू VB, असे दोन आहेत. आपल्याला टोटल काय करायचं, व्होल्टेज काढायचं आहे. मग V इक्वल टू म्हणजेच काय, डिफरन्स बिटवीन एनी टू पोटेन्शियल इज कॉल्ड एज अ व्होल्टेज. म्हणजे याच्यातलं काय करायचं, डिफरन्स काढायचं आहे. मग आता समज जर VA जर मोठा असेल तर याला काय घेऊ, VA मायनस VB इक्वल टू झाला तुझं काय व्होल्टेज. ओके, जर हा मोठा असेल तर, आणि जर हा जर मोठा असेल तर काय करणार आहेत आपण, हा जर मोठा असेल तर मग ह्याला काय करणार आहोत आपण, ह्याला पॉझिटिव्ह म्हणायचं, ह्याला निगेटिव्ह. आता हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय घ्यायचं ते पण सांगणार आहे बघा. ह्याला म्हणायचं VB मायनस VA, म्हणजे झालं काय, झाला तुमचा व्होल्टेज. ओके, बघा आता पोटेन्शियल म्हणजेच काय, पोटेन्शियल म्हणजे काय, एकाच ठिकाणी आहे, स्थिर आहे. मग बघा करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजे हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. म्हणजे हायर पोटेन्शियल कोण आहे, पॉझिटिव्ह, आणि लोअर पोटेन्शियल कोण आहे, निगेटिव्ह. म्हणजे बघा जो काही व्होल्टेज, जो काही करंट आहे ती करंट पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे फ्लो होणार आहे. कशी, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. मग बघा जे काही पाणी आहे ना, आपलं पाणी, वॉटर, नदी, मग ते बघा हायर पोटेन्शियल म्हणजे काय, जे उंच आहे उंचावरून खाली येते पण खालून वर जाते का, उंचावरून काय आहे ते खाली येते पण खालून वर जाते का, नाही. तसाच व्होल्टेज आहे, जे काही चढ आहे त्या चढ पासून उताराकडेच वाहणार आहे. आणि जर समजा वाहण्यासाठी तिथं काहीच नसणार आहे तर त्या ठिकाणचा जो काही व्होल्टेज आहे तो झिरो असणार आहे, आणि करंट ही कशी, झिरो. जर इथंही 2 असेल आणि इथंही जर 2 असेल तर या ठिकाणी बघा 2 मायनस 2 जर केलं तर झिरो. मग यामध्ये व्होल्टेजही झिरो असेल आणि करंटही झिरो असेल. पोटेन्शियल भरपूर असून काय फायदा, त्याच्या वेळेस काय, सर्किट हा ओपन असेल. सर्किट ओपन असेल म्हणजेच काय, कंडक्टर नेटच राहणार नाही आणि करंट ही फ्लो होणार नाही. म्हणजे समजा आपलं डॅम आहे, डॅम मध्ये पाणी साचवलं तर काय पाणी पुढेही जात नाही मागे जात नाही, एकाच ठिकाणी स्थिर राहतो. तशी आपली बॅटरी आहे, त्या बॅटरीमध्ये काय केलं जात असतं, चार्ज स्टोअर केले जात असतं, आणि त्याच्यातून चार्ज फ्लो होत नाही. जोपर्यंत सर्किट त्याला जोडत नाही तोपर्यंत चार्ज फ्लो होणार नाही, त्याच्यातच साठून राहतं. आणि जेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल तुम्ही लावता ना तर त्यावेळेस करंट फ्लो होत असते. म्हणजे पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे जाण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यावेळेस करंट फ्लो होते. आणि ज्यावेळेस करंट फ्लो झाली तर त्यावेळेस त्याच्यातून व्होल्टेज फ्लो झाला, आणि व्होल्टेज फ्लो झाला त्यावेळेस काय झाला, लाईट लागली, आणि लाईट लागली त्यालाच म्हणतो आपण व्होल्टेज. मग ते व्होल्टेज आपण घेत असतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचे दोन टर्मिनल लावले की आपल्याला काय भेटत असतं, व्होल्टेज. असं केले का कधी एकाच वाला दोन लावलं म्हणजे व्होल्टेज भेटला, असं होते का, होत नाही. मग त्याला पॉझिटिव्हला निगेटिव्हला लावलं की त्याच्यात पोटेन्शियल डिफरन्स येतो, आणि पोटेन्शियल डिफरन्स आला की व्होल्टेज, पोटेन्शियल डिफरन्स आला म्हणजे ही व्होल्टेज, आणि व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज. आणि ह्याला मोजलं जात असतं कशामध्ये, व्होल्ट या युनिट मध्ये. कारण जो काही व्होल्ट सायंटिस्ट आहे त्यामुळे त्याचं नाव दिलेलं आहे व्होल्टेज, म्हणजे व्होल्ट दिलेलं आहे. बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. गावरान भाषेमध्ये सांगितलंय मी, कसा गावरान. बरं एक मस्तपैकी स्टोरी सांगू का, आता बघा ना एक स्टोरी सांगतो तुला. बघा स्टोरी अशी आहे की हे दोघं काय आहेत, नवरा बायको आहेत. कोण आहेत, दोन नवरा बायको. हे आपल्याला व्होल्टेज काढायचं आहे, हा काय काढायचा आहे, व्होल्टेज काढायचे आहेत. हे दोन्ही नवरा बायको आहेत. मग बघा एक कमी आणि एक जास्त राग असेल तर ठीक आहे, संसार सुरळीत चालतो. एक याला जास्त राग आणि याला जास्त राग असेल, म्हणजे दोघांपैकी एकाला जर जास्त राग असेल तर ठीक आहे बाबा, एकाला समजून घेतो की त्याच्याकडे फ्लो जातो तेव्हा चालू शकतो. पण जर दोघांनाही सेम राग असेल तर काय होत असतं, तू बी एन मी बी ए, तू बी एन मी बी ए. मग दोघं काय करतात, मारामारी करून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा मारामारी करून घेतले तेव्हा त्यांचा होतो डिवोर्स. आणि डिवोर्स झाले की त्यांचा संसार पुढे जातो का, नाही. जर संसार सुरळीत जर चालायचा असेल तर चढ उतार येतातच, आणि चढ उतार जर आला तर संसार चालत असतो, आणि तर नाही. कधी कोणाने शांत व्हायला पाहिजे, कधी कोण रागात यायला पाहिजे, याला पण लिमिट असते. आणि जर त्यामध्ये लिमिट नसेल तर संसार काही कामाचं नाही. मग यासाठी काय करावं लागेल, कोणी ती चढ उतार घ्यावा लागेल. तसाच व्होल्टेज आहे, जर सर्किटला पुढे घेऊन जायचं असेल तर त्या ठिकाणी एकाला हायर राहावं लागेल, एकाला लोअर राहावं लागेल, आणि हायर पासून लोअर कडे जात असतो. एवढं लक्षामध्ये ठेवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असे कॉमेडी बाज व्हिडिओ आणि तुम्हाला बोर न होऊ देता कन्सेप्ट क्लिअर 1 by 1 सगळे चॅनल वरती येतील व्हिडिओ. आता तरी सुरुवात आहे. पिक्चर अभी म्हणजे ते म्हणतात ना, अभी तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, तसलं काम आहे. बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.